आज आपण या व्हिडिओमध्ये एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी दोन आनंदाच्या व दिलासादायक बातम्या देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। खाजगी बसेसकडे म्हणजे ट्रॅव्हल्सकडे धाव घेणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळाच्या बसेसकडे वळवण्याचे भरकस प्रयत्न राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून चालविले जात आहे। त्यासाठी एसटी महामंडळाकडून वेगवेगळ्या तिकीट भाडे सवलत योजना देखील सुरू करण्यात आलेल्या आहेत। सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे किफायतशीर प्रवासी वाहतुकीचे साधन म्हणजे सर्वांची लाडकी लालपरी अर्थातच महामंडळाची एसटी बस सर्वसामान्य लोकांना एसटी बसचा मोठा आधार वाटतो। ग्रामीण भागात तर आजही एसटी ला खूप महत्त्व आहे। आजही लोक एसटी प्रवासाला प्रथम प्राधान्य देतात। राज्यभरातून दररोज हजारो लाखो प्रवासी महामंडळाच्या बसने प्रवास करतात। स्वस्त आणि सुरक्षित प्रवास अशी एसटी बसची ओळख आहे। अशातच प्रवाशांसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। राज्यभरातील प्रवाशांना दर्जेदार व चांगली सुविधा देण्यासाठी महामंडळाने आपली कंबर कसली आहे। अलीकडेच परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापुरातून दोन चांगल्या व दिलासादायक घोषणा केल्या। येत्या 1 तारखेपासून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व कॅन्टीन मध्ये चहा आणि नाश्ता फक्त 40 रुपयांना मिळणार आहे। याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। या योजनेची अंमलबजावणी येत्या 1 जून 2026 पासून राज्यभरात केली जाणार आहे। या निर्णयामुळे प्रवाशांना अल्प दरात स्वच्छ आणि दर्जेदार नाश्ता मिळणार आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे राज्यातील प्रत्येक एसटी स्टँडवर आता प्रवासी सुविधांसाठी संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात येणार आहे। येत्या 1 तारखेपासून म्हणजेच सोमवार 1 जून 2026 पासून महामंडळाच्या सर्व बस स्थानकांवरील स्वच्छतागृहे फ्री म्हणजेच मोफत करण्यात येणार असून प्रवाशांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे ही महामंडळ प्रशासनाची जबाबदारी आहे। महामार्गाप्रमाणेच आता बस स्टँडवर देखील येत्या 1 जून पासून फक्त 40 रुपयात चहा नाश्ता योजना सुरू होणार असल्याची घोषणा राज्याचे परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे। महामंडळाने शुक्रवारी म्हणजे शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वरून या बाबतीत एक ट्विट करून देखील माहिती दिली आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।